भगवान अवतीर्णयो श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। तैसे विचारिता निरसले तरी प्रपंच सहजी सांडवले। मग तत्वता तत्व उरले जाणीयाशी। काय सांगतात महाराज? तैसे विचारिता निरसले तरी प्रपंच सहजी सांडवले। ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात? तर महाराज सांगतात या ओळीमध्ये तैसे विचारिता निरसले। महाराज या ओळीमध्ये काय चिंतन सांगतात? तर महाराज सांगतात हा जो जीवाला अनुभवाला येणारा जो काही प्रपंच आहे, ह्या प्रपंचाचा निराश म्हणजेच वाद म्हणजेच त्याला संपवणं। हा प्रपंच कशानं बाधित होतो किंवा कशानं संपतो? तर महाराज म्हणतात तो विचारानं संपतो। तैसे विचारिता निरसले। जर आपण विचार करू लागलो तर ह्या प्रपंचाचा निराश होतो म्हणजेच बाध होतो, म्हणजेच तो नाही ठरतो। ही महाराज ह्या विचारामध्ये एक शक्ती आहे असं सांगतात। आणि जो काही परमात्मा आहे तो परमात्मा विचारानं सिद्ध राहतो। कारण विचारानं ज्याचा बाध होत नाही, जो शिल्लक राहतो तो कोण आहे? परमात्मा आहे। म्हणून महाराज याच्यात विचाराची एक शक्ती आहे की ह्या प्रपंचाचा काय करता येतो? बाध करता येतो, संपवता येतो। मग प्रपंच का संपवायचा बाबा? कशामुळं संपवायचा? कशामुळं मागं लागले हे या प्रपंचाच्या? कारण जीवाला तर असं वाटतं की प्रपंच वाढावं आणि शास्त्र तर त्याच्या मागं लागलं। काय लागले? जीवाला तर वाटतं वाढावे संतानन ग्रही व्हावे धनधान्य, की प्रपंच वाढावं असं सगळ्या जीवांना वाटतं। सगळे जीवही प्रपंच वाढविण्याकरता प्रयत्नशील आहेत आणि शास्त्र हे प्रपंच संपवण्याचा उपाय सांगतंय। म्हणजे वैराग्य तरी प्रपंचाचा त्याग सांगतंय, भक्ती प्रपंचाचा विसर पाडायचं सांगते आणि ज्ञान प्रपंचाचा बाध करायचं सांगतंय। म्हणून एकूण हे प्रपंचाच्याच मागं लागलेली आहेत। कशाच्या मागं लागली ती? वैराग्यवान काय म्हणतात? वैराग्य जे शास्त्र आहे, वैराग्य म्हणजे काय सांगतं? पतंजली काय सांगतात की संसार अनित्य मलिन दुःखरूप आहे। काय आहे? संसार अनित्य आहे, मलिन आहे आणि दुःखरूप आहे। आणि हा अनित्य मलिन दुःखरूप असलेल्या संसारात तुम्ही काय होऊ नका, रमू नका। याच्यात तुम्ही काय विरक्त राहा, याचा त्याग करा। काय करा? त्याचा त्याग करा। याच्यात रमू नका, याच्यात थांबू नका। कारण तो थांबण्यासारखा आणि रमण्यासारखा नाही। म्हणजे पतंजली आपल्याला ह्या संसारामध्ये काय होऊ देत नाही? रमू देत नाही। म्हणजे ते मागं लागले की इथं तुम्ही थांबू नका, याचा काय करा? अंतःकरणातून त्याग करा। भक्तिशास्त्र काय सांगतं की तुम्ही देवाचं नामस्मरण करा, परमात्म्याचं काय करा? नामस्मरण करा, त्याच्यावर भाव ठेवा।
आणि ह्या प्रपंचाचा काय पाडा? विसर पाडा. कारण भक्तीमध्ये देहाचा विसर पडत असतो. दोन गोष्टी भक्तीमध्ये असतात. एक तर देवाचा सगुण साक्षात्कार होतो आणि दुसरी गोष्ट देहाचा काय पडतो? विसर पडतो. म्हणजे झालं. वैराग्यामध्ये काय असतं? वैराग्यामध्ये संसाराचा काय घडत असतो? त्याग घडत असतो. आणि ज्ञानामध्ये संसाराचा बाध होतो. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? वैराग्यामध्ये देह आवडत नाही असं म्हणू, भक्तीमध्ये देहाचं भान राहत नाही आणि ज्ञानामध्ये देहाचा बाध होतो. म्हणजे एकूण हे सगळे शास्त्रकार कशाच्या मागं लागले? संसाराच्याच मागं लागले का नाही? आणि आपल्याला तर काय आवडतो? म्हणून ज्याला संसार आवडतो त्याच्या शास्त्र विरुद्ध आहे, हे ध्यानात असू द्या. काय जो संसारासक्त आहे, ज्याला संसार आवडत असन त्याच्या शास्त्र काय आहे? विरुद्ध आहे. म्हणून यायला शास्त्र आवडत नाही. काय आवडत नाही? संसारासक्त जरी शास्त्र चिंतन करू लागले तर ते संसारासाठीच करते, त्याचा उपयोग संसारासाठीच करते. कुठं संसारासाठी याचा उपयोग होतो इतकंच पाहते ते. काय करते ते? याच्यातून कुठं आपल्याला मान्यता भेटवता येईल, मान्यता भेटली तर निवडून येता येईल. आता हे पुढारी लोक आहे ना, हे सप्ते वगैरे करतेत, पंक्ती वगैरे देतेत, महाराज लोकांना दक्षिणा वगैरे देतेत, त्याची सेवा करतेत, ते सगळं करतेत ते. पण ते त्याच्यातून काय पाहते त्याच्यातून? कारण ते संसारासक्त आहे. कसे येते? मग त्याच्यातून काय पाहते ते? हे पंक्ती दिल्या, माणसं गोळा केले, म्हणजे या सगळ्याला वाटण की हे धार्मिक येतं. म्हणजे महाराजाला बी वाटण हे पुढारी धार्मिक आहे, ऐकणाराला बी वाटण धार्मिक आहे, आणि सगळ्यात त्याची म्हणजे प्रचार बी होईल. मग आता त्याचे तिकडे संसारातले तर त्यानं तिकडे कामं करून गोळा केलेलेच असतात. कोणाच्या लग्नाला जाय, कोणाच्या याला जाय, ते तिकडे आकर्षित केलेले असते. पण राहिले आता महाराज लोक हे श्रोते, मग आता ते इकडं घुसले. चला बा महाराजाची सेवा करा, दक्षिणा द्या, या लोकांना जीव घाला, याला साड्या बी वाटा, ऐकणाराला आले त्याला साड्या बी वाटा, चला. पण त्याचं धोरण काय असतं त्याच्यातून? धोरण असतं त्याला संसार मिळवायचा असतोय. ते त्याच्याकरता घुसलेले ते काय असे काही म्हणजे वैराग्य होण्याकरता किंवा ईश्वरावर भाव आहे देहाचा विसर पाडण्याकरता किंवा बाध होण्याकरता घुसलेले असतात असं नाही. ते गावातली बी काही मंडळी संसारासक्त असतात ना, प्रत्येक गावामध्ये काही, ते बी सप्त्यामध्ये घुसत येत, पंक्ती देणं, भानगडी करणं, सेवा करणं, हे करणं ते करणं. पण ते कशा करता? ते आपल्याला पुढं करता येतंय, मोठेपणा मिळवतोय, हे मिळवतोय, त्याच्याकरता असते ते लोक. पण असू द्या. म्हणून परमार्थ हा संसारासक्ताचा नाही, कशाचा नाही. आणि खरं पाहिलं तर मनुष्य देहामध्ये संसारासक्ती असूच नाही, काय नाही. मनुष्य देहामध्ये बुद्धी आहे, मनुष्य देहामध्ये विवेक आहे, मनुष्य देहातला जीवाच्या ठिकाणी शहाणपणा आहे. आणि अशा शहाणपणा असलेल्या जीवानं ज्याला मनुष्य देह मिळाला त्यांनी संसारात काही होऊ नये, अरे रमूच नाही. कारण संसार हा रमण्यासारखा नाही, काही नाही. रमू तर नाहीच नाही, पण थांबू सुद्धा नाही तिथं, काही नाही. अरे इतर जे देहातले जे जीव आहेत ना, ते संसारामध्ये थांबले, रमले नाही, काही नाही झाले. चिमणी ही संसारात रमत नाही. इतर शरीरातले जीव काय होत नाही, संसारात रमत नाहीत. आणि आपण काय झालो? रमतो. आपण का रमतो? आपल्याला आवडतो म्हणून रमतो. काय होतो? माणसाला जे आवडत असतं ना तिथं माणूस रमत असतं. जे ठिकाण आवडत नाही, जी वस्तू आवडत नाही, त्याच्यात माणूस काय होत नसतो, रमत नसतो. आणि मग आता आपण संसारात का रमलो? त्याचा अर्थ आपल्याला तो आवडतोय. जो माणूस जिथं रमलाय समजी जा की ती वस्तू त्याला आवडती आहे. जसं विषयासक्त माणूस बायकोत रमतो, धन लोभी माणूस कशात रमतो? धनात रमतो. तो पैशातून त्याला काय हे नाही, पण पैसा गोळा करीत राहतो तो, त्याच्यात रमत होतो. कारण पैसा त्याला काय होतो? आवडतो. इथं बस, या तिकडं.
आलेच त्याला नका बस आहेत आता पुढं इथं. हा दिसतं 2-4 आले त्याच्यात दुकानदार तिथं नाही बस देत मी इथं बघा आता. आता तुम्ही आम्हाला सापडतच नाही आता सापडे हातालाच लागत नाही ते माणसं. हा चला बघा बसा आम्हाला का भेटा तुम्ही का मारतो काय तुम्हाला. आमचा तर लय जीव आहे तुमच्यामध्ये खरं पाहिलं तर. हा चला काय चालला आपला विषय की बाबा आपल्याला इथं काही विचार करायचा आहे. आपण एक विचार करण्याकरता इथं आलेलो आहोत. कारण मनुष्य देहच आपल्याला विचार करण्याकरता मिळालेला आहे. कारण इथं एक विचारशक्ती आहे आणि त्या विचारशक्तीनं आपण ह्या संसार बंधनातून काय होऊ शकतो पार पडू शकतो आणि आपल्या परमात्मा स्वरूपापर्यंत जाऊ शकतो. अशी एक शक्ती आपल्याला ईश्वरानं दिलेली आहे आणि तो विचार आपल्याला साधू संतांच्या संगतीत करता येतो किंवा साधू संतांनी तो विचार कसा करायचा हे आपल्याला लक्षात आणून दिलेलं आहे. म्हणून आता आपण एक संत संगतीत आलो. चला काय चालला होता आपला विषय. अरे बाबा हा संसार रमण्यासारखा नाही. रमण्यासारखा तर नाही पण थांबण्यासारखा सुद्धा नाही. संसारात रमूच नाही पण थांबूही नाही. कारण वैराग्यवान संसारात थांबत नसतात. तुकाराम महाराज संसारात थांबले नाही कारण त्यांना संसार करण्याची काय वाटत होती भीती वाटत होती. महाराज म्हणतात चालता वाट पुढे भय वाटते चित्ती बहुत जण गेले नाही आले मागुती. म्हणून तुकाराम महाराज ह्या संसारात थांबले नाही. का थांबले नाही तर महाराज म्हणले अरे ह्या संसारात थांबण्यासारखं नाही. इथं फार मोठी एक भीती आहे. कारण जे ह्या संसारात थांबले ते जे गेले ते पुन्हा परत आले नाही. म्हणून न काय म्हणजे मागुती पुन्हा आलेले नाही. न देखो काय झाले कान तरी ऐकती आणि ते कुठं गेले काय झालं त्याचं याचा काय नाही त्याचा पत्ता सुद्धा नाही. म्हणून मला ह्या वाटानं चालायची काय वाटती भीती वाटती. म्हणून संसार करण्याची तुकाराम महाराजांना काय वाटत होती भीती वाटत होती. शुकाचार्याला जन्माला यायचीच भीती वाटत होती. त्याला तर आधीच गर्भातच शहाणे होते ते. कुठं शहाणे होते ते हा तिथंच त्यांना बाहेर येण्याची काय वाटत होती भीती वाटत होती. म्हणून ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी व्याले 12 वर्ष लपाले कापत कापत बाहेर आले ते नागवेची. हा म्हणून ते 12 वर्ष गर्भात लपले पण आता नाईलाजानं बाहेर यावं लागलं. आल्यावर इथं रमले नाही. कपडे घालण्यात बारसं करण्यात याच्यात त्याच्यात काय झाले नाही ते रमले नाही. अरे एवढे मोठे सिद्ध पुरुष की ज्यांना 12 वर्ष आईच्या गर्भात राहता आलं असे सिद्ध होते ते असे तपस्वी होते. एवढा अधिकार होता ते सुद्धा या संसारात चिरगुट घालणे इतके सुद्धा रमले नाही. काय घालणे इतके लंगोटी घालणे इतके सुद्धा थांबले नाही ते. कारण ते आधी नागवे पळून गेले कारण त्यांना भीती वाटत होती. कारण इथे काळ उभा आहे क्षणभंगूर नाही भरवसा. म्हणून ते पळत गेले नागवे. जनक राजाला शरण गेले आणि जनक राजाला शरण जाऊन त्यांना जेव्हा ज्ञान झालं तेव्हा मग लंगुटी घातली मग भागवत मग पुढचे कामं केले त्यांना. पण तोपर्यंत केलं नाही. म्हणून बाबा संसार काय होण्यासारखा नाही हा रमण्यासारखा तर नाहीच नाही पण थांबण्यासारखा सुद्धा नाही. म्हणून बाबा इथं काय होत जाऊ नये रमू जाऊ नये. इतर देहातले जे जीव आहेत ते संसारात थांबलेत रमले नाही. काय नाही थांबणं वेगळं आणि रमणं वेगळं. काय काय म्हणून किमान इतर शरीरातले जीव संसारात काय झालेत थांबले. आता चिमणी खोपा बांधती बरं का आणि त्या खोप्यामध्ये राहती. काय होती ती राहती. पण तिला जेव्हा तिचं काम झालं ना प्रकृतीनं कशानं चिमण्या खोपा कशासाठी बांधते त्याला पिल्ले द्यावं लागतात ना त्या. मग त्याच्याकरता ते खोपे बांधते त्या खोप्यामध्ये राहते. तर पण जेव्हा त्याचं काम झालं ना तेव्हा ते खोपेचे आसक्त राहत नाहीत किंवा म्हणजे काय होत नाहीत ते
हां, मग खोपा सोडताना आता ही गाय आहे ना, गाय वासरं कोठ्यात राहतात बरं का. आपण कोठा सोडताना त्याला वासना राहत नाही. म्हणून महाराज काय म्हणतात, एका माणसानं एक म्हैस पाळली होती. काय पाळली होती? म्हैस. बघा आता बरीच ती आता चारा अन्न ती मावशी तिची सेवा करीत होती, त्याची बायको म्हणजे ती सेवा करीत होती त्या म्हशीची, म्हणजे चारा हे ते पाणी हे ते. पण पुढं चालून 2 म्हशी होत्या, एक त्याच्यातली मेली. काय झाली? आता ती म्हैस मेली तर मावशी रडू लागली. काय होऊ लागली? कारण मावशी म्हशीमध्ये आसक्त होती ना, कारण तिच्यापासून तिला काय होता? लाभ होता, मग आसक्ती होती ती. आता एक म्हैस मेली तर मावशी काय होऊ लागली? रडू लागली. आता दुसरी म्हैस होती, तिला बी चारा आणि हे करी पाणी पाजी. आता दुसऱ्या वेळेस काय झालं? मावशी मेली. आता मावशी मेली तर राहिलेली म्हैस नाही रडली की मला आता चारा कोण घालीन, पाणी कोण पाजीन. म्हैस नाही रडली, म्हणजे म्हैस मावशीत आसक्त नव्हती आणि मावशी म्हशीमध्ये आसक्त होती. आता ध्यानात असू द्या तुम्ही. आता आजची आपण काय करतो, संसारात थांबणं वेगळं, रमणं वेगळं. संसारात थांबणं हे प्रकृतीनं असतं, खाणं हे कशानं असतं? प्रकृतीनं असतं. आणि रमणं हे आवडीनं असतं. आता माणूस खातं प्रकृतीनं खावं लागतं. मग आता इतर शरीरातले जीव कसे खात येतं? प्रकृतीनं. जसं ईश्वरानं निर्माण केलं असं खात येते. जिभीचे चटके लावून नाही खात ते. आपण खाण्यात काय झालो? रमलो. हे खायचं ते खायचं, चटकदार खायचं ते खायचं, म्हणजे आपण त्याच्यात काय झालो? रमलो. आता चिमणीनं घरं बांधले, पण त्याचं चिंतन करीत नाही ती. आमचा असा बंगला आहे, आमचा तसा आहे. ते संसार करतात पण संसाराचं मनन करीत नाही ते. त्याच्या मनात नसतो तो. काय नसतो? आणि आपल्या काय शिरलेला आहे? तो मनात शिरलेला आहे. ते खाणं आपल्या काय शिरलेलं आहे? मनात शिरलेलं आहे ते. मग आज काय करायचं, उद्या काय करायचं, परवा काय करायचं, असं काय करायचं, हे चटकदार लागतं ते चटकदार लागतं, त्याच्या ॲडव्हर्टाईज बी आल्यात आता, सगळं झालं. म्हणजे हे काय शिरलंय? मनात शिरलंय. म्हणून बाबा हो, संसार काय होऊ नाही? आवडू नाही. आवडू तर नाहीच नाही, पण तो त्याच्यात काय होऊ नये? रमू नाही. रमणं आसक्त आहे, थांबणं हे बंधन नाही. थांबणं ही प्रकृती आहे. काय आहे? आता इतर शरीरातले जीव संसारामध्ये थांबले, पण काय नाही झाले? रमले नाही. आणि रमले नसल्यामुळं जाता जाता त्याला वासना राहत नाही. आणि वासना नाही राहिल्यामुळं, कारण ते संसार करीत असताना जे काही कर्म घडत आहे त्याच्याकडून, ते प्रकृतीनं घडत आहे का आवडीनं घडत आहे? प्रकृतीनं घडत आहे, आसक्तीनं नाही. म्हणून तिथले जे कर्म आहे ना, ते बंधनाला कारण होत नाही. तर मनुष्य देहातले कर्म हे बंधनाला कारण होते. कारण ते कर्म कशानं घडलेत? प्रकृतीनं घडलेत. आणि आपले कर्म, आपले कर्म हे आवडीनं घडलेले आहेत. त्याच्यात मन घातलंय आपण. काय घातलंय त्याच्यामध्ये? आपलं मन घातलंय, आपली आवड घातली त्याच्यामध्ये. कधी कधी माणूस आवडीनं प्रकृती बाजूला ठेवतंय आणि आवड घुसतोय मधात. काय करतंय? बघा ना, आता लहान लेकरू आपलं जसं आलं तसं खातंय ना. ते दुधात साखर मागत नाही, काय नाही. पण माईला लय लाडकं असतंय ती. आता जितकं पोट भरतंय तितकं दूध पितंय ना ते, पण हिला वाटतं लवकर मोठं हो, ते जास्त प्यावा त्यानं. काय करा? मग जास्त प्यावा म्हणून ते साखर टाकते त्याच्यामध्ये. काय टाकते? आणि मग ते साखरेची गोडी लागल्यावर जरा काय पितंय? जास्त पितंय. आणि जास्त पेल्यावर त्याचं पोट दुखतंय. काय दुखतं त्याचं? आता गरजेपेक्षा जास्त पेल्यावर काय होणार त्याचं? पोट बी दुखतंय. एक तर पोट बी दुखतंय, आणि दुसरी गोष्ट त्याला सवय बी काय होती? लागून जाते. म्हणजे आपलं काय घुसवलं त्याच्यात आपण? आपला शहाणपणा घुसवला त्याच्यामध्ये आपण. आता हे स्वयंपाक करण्यात कोणाचा शहाणपणा घुसला? दिवसांदिवस तर माणसाला शहाणे झाले, म्हणून तर रोगी व्हायले. काय व्हायले?
अरे पहिले लोक इतके शहाणपणा वापरीत नव्हते, जसं आलं तसं खात होते, जसे आले तसे मॅचिंगी नाही फॅचिंगी नाही काय नाही, ह्या जसे आले तसे कपडे घालीत होते. आता हे विज्ञानात लोक जास्त शहाणे झाले, पण जास्त दुःखी झाले का नाही ते आता. चला जाऊ द्या. म्हणून संसारात किमान कशानं राहत जावं, प्रकृतीनं राहत जावं, म्हणजे बंधनाला कारण होणार नाही. पण बाबा इतर देहातल्या जीवाकडे बुद्धी नसल्यामुळं त्याला बाहेर बी निघता येत नाही आणि आसक्तही होता येत नाही. म्हणजे तिकडं वैराग्य बी नाही, तिकडं आसक्ती नाही, तिकडं प्रकृती आहे. इतर देहामध्ये काय आहे, प्रकृती आहे, कारण तिकडं आसक्तही होता येत नाही आणि वैराग्य त्यागही करता येत नाही, बाधही करता येत नाही, कारण तिथं काही नाही, विवेक बुद्धी नाही. आणि आपल्याकडं काय आहे, विवेक बुद्धी आहे. म्हणून विवेक बुद्धी असल्यामुळं एक तर ती मनुष्य देहातली जी बुद्धी आहे ना, हे कधी प्रकृतीवर राहणार नाही. एक तर ती आसक्त होईल, नाही तर मग विरक्त होईल, कोणचं काम होईल. या जीवाच्या जर नादी लागली तर आसक्त होईल. संताची जर संगती केली तर काय होईल, म्हणजे शास्त्र संस्कार जर पडले अंतःकरणावर आपल्या ध्यानात असू द्या, इतर देहामध्ये संस्कार नाहीत. कारण संस्कार कुठं पाडावं लागते, मनावर. आणि संस्कार कशानं पडत असते, शब्दानं. कशानं पडते संस्कार, शब्दानं संस्कारित करता येत असतं बरं का. जिथं शब्द नाही तिथं संस्कार टाकता येत नसते. मग आता आणि संसार करण्याकरता संस्काराची गरज नाही, कारण संसार हा प्रकृतीनं होतोय, तिथं संस्काराची काही नाही गरज नाही. मग संस्कारची गरज कशा करता, एक तर मुक्त होण्याकरता, नाही तर नरकाला जाण्याकरता, दोन गोष्टी येतात. म्हणून मनुष्य देहामध्येच फक्त संस्कार. मग आता तुम्हाला कोणचे संस्कार, शास्त्र संस्कार हे शब्दानंच होत असते बरं का. आणि हे जीवाणं जे संस्कार टाकलेले इथं आसक्तीचे, हे सुद्धा कशानं होते, म्हणून शास्त्राचे संस्कार जर अंतःकरणावर व्हायचे असेल, करून घ्यायचे असेल बाबा हो, तर शास्त्र चिंतन केल्याशिवाय संस्कार पडणार नाही. हे काय बापाच्या संगतीत राहून, सोयऱ्याच्या संगतीत राहून, त्याच्या संगतीत राहून, त्याचं ऐकून, जीव लावून ऐकून शास्त्र संस्कार पडत नसते बरं का दुकानदार. ध्यानात असू द्या. आणि जोपर्यंत शास्त्र संस्कार पडणार नाही तोपर्यंत वैराग्य होणार नाही. शास्त्र संस्कार पडणार नाही तोपर्यंत ईश्वराची भक्ती अंतःकरणात भाव निर्माण होणार नाही. आणि जोपर्यंत शास्त्र संस्कार पडणार नाही तोपर्यंत ज्ञान होणार नाही. हे ध्यानात असू द्या. आणि शास्त्र संस्कार संत संगतीशिवाय, शास्त्र संगतीशिवाय, देवाच्या नामस्मरणाशिवाय पडणार नाही. म्हणून माणसानं आवर्जून, ज्याला ह्या संसार बंधनातून पार पडायचा असेल त्यानं शास्त्र संगती केली पाहिजे, संत संगती केली पाहिजे, संताच्या शास्त्राच्या शब्दाची काय केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. तेव्हाच काय पडू शकतील, शास्त्र संस्कार पडू शकतील. म्हणून कोणाला उपजताच कोणावर शास्त्र संस्कार असतील त्यानं मागच्या जन्मात ऐकलेलं असतं. ते काय ऐकलेलं असतं, ते मागच्या जन्मात संत संगती केलेली असती, मागच्या जन्मात त्याच्यावर शास्त्र संस्कार झालेले असते. तर तेव्हा उपजताच ज्ञानी, किंवा तिथं आता सिद्ध पुरुषच होते त्याची गोष्ट वेगळी आहे, पण शुकाचार्य झालं, हे झालं, हे कसे होते, वैराग्याचे शास्त्र संस्कार. आता त्यांना काही शिकवावं लागलं का वैराग्य होण्याकरता, गर्भातच वैराग्य, म्हणजे ते शास्त्र संस्कार घेऊन आलेले होते. काय घेऊन आलेले होते, म्हणून बाबा हो, कोणालाही शास्त्र संस्कार संत संगतीशिवाय, शास्त्र चिंतनाशिवाय होणार नाहीत. म्हणून मायबापा हो, संत संगती करा, संताच्या शब्दाची काय करा, सेवा करा, तर शास्त्र संस्कार म्हणून आपला. आणि शास्त्राचे संस्कार जर पडले तर अंतःकरणात. आणि शास्त्र काय सांगत असतं, तर शास्त्रामध्ये 3 गोष्टी आहेत, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. ज्या शब्दानं माणसाच्या अंतःकरणात वैराग्य होईल असे शब्द हे शास्त्रातूनच ऐकायला भेटतात. ईश्वराबद्दल भाव निर्माण होईल हे शब्द शास्त्रातूनच ऐकायला भेटतात. आणि ह्या संसाराचा बाध होईल हे शब्द कुठून ऐकायला भेटतील. आणि नुसते ऐकी जाऊच नका माय बापा हो, तर जरा त्याची सेवा करी जा. काय करी जा, जरा सेवा करी जा, मनावर घे जा ते शास्त्र संस्कार. चला, म्हणून आपलं चिंतन चाललंय या मनुष्य देहामध्ये काय आहे,
विवेक आहे, शहाणपणा आहे. आणि ह्या शहाणपणानं आपल्याला ह्या संसार बंधनातून काय होता येतं, पार पडता येतं. पहिली गोष्ट, ह्या संसारात काही नका होऊ, रमू नका, कारण हा रमण्यासारखा नाही. म्हणून पतंजलीनं सांगितलं ना, अरे ह्या 3 लक्षणं संसाराच्या ठिकाणी आहेत: अनित्यत्व, मलिनत्व आणि दुःखरूपत्व. मग जे पदार्थ अनित्य आहेत, म्हणजे जे मरत आहे, ते जीवाला स्वाभाविक आवडत नसतं. काय नसतंय? मग आता संसार तर मरतोय, आवडतोय कस काय जीवाला? हा तर क्षणाला मरायला का नाही? प्रत्यक्षात काय व्हायला? मरायला ना. क्षणभंगुर नाही मरवसा, वारे सावध तोडा माया आशा. मग हा संसार तर क्षणाला काय होतोय? मरतोय. बरं, नुसता मरतोयच का, आपल्याला अनुभव बी आहे त्याचा, अनुभव बी आहे. मग मरणाऱ्या वस्तू आवडत नसता, म्हणजे जीवाला त्या आवडत नाहीत स्वाभाविक, तरी पण कस काय रमले, कस काय थांबले याच्यामध्ये? त्याचा अर्थ आपलं त्याच्या मरण्याकडे काय नाही, लक्ष नाही. साधू संतांना ते लक्षात आणून दिलं. काय आणून दिलं? हां, म्हणून महाराज म्हणतात ना, काय लागून डोळा उघडेन तवरी कोटी वेळा घडीमोडे. बघा, महाराज म्हणतात, नाथ महाराजांनी सांगितलं, हा संसार किती वेळच बदलतो. एका तासा माझी कोटी वेळा सृष्टीन होती जाती दृष्टी. म्हणजे एका तासात किती वेळच बदलतो? कोटी वेळच बदलतो. म्हणजे इतका मरतो. आज ज्ञानेश्वर महाराजांना तर त्याच्यापेक्षा बारीक हिशोब केला. ते म्हणले, लागून डोळा उघडे आणि तवरी कोटी वेळा घडीमोडे. म्हणजे पापणी लवस्तर ज्याचा भरोसा नाही, त्याच्यात आपण रमलो. म्हणजे किती मारणार आहे ते, किती आपण मूर्ख आहोत. चला जाऊ द्या. म्हणून संसार हा अनित्य आहे. पहिली गोष्ट अनित्य. आणि किती अनित्य आपल्याला बी माहिती आहे. मरावं लागतं, पण ते म्हणते 100 वर्षानंतर. कधी? 100 वर्ष तर मजा मारता येते की नाही? आता किती वर्ष? हां, मग 100 वर्षे. आता तुम्ही आतापर्यंत जगली की नाही? आता किती वर्ष झाले तुम्हाला? झाले 70-75 वर्ष झाले. मग 70-75 वर्ष मजा मारताच आली की नाही? आता किती दिवस मारायचे सांगा बरं इथून पुढे? भरोसा नाही. मग तुम्ही तुमच्या भरोशानं राहिले का ईश्वरानं ठेवलं म्हणून आपली सत्ता नाही, याच्यावर काळाची सत्ता आहे. कोणाची सत्ता आहे? दिला या काळे अवकाश, नाही पावले आयुष्य ना. दिलंय, आपली एक संधी मिळाली आपल्याला, पण याच्यात काही नाही, भरोसा नाही. म्हणून हे रमण्यासारखा नाही. म्हणून एक तर अनित्य आहे, दुसरी गोष्ट मलिन आहे. किती मलिन आहे, किती मलिन आहे, किती मलिन आहे, त्याचा विचार केला पाहिजे. आणि त्याचं मलिनत्व सांगत असताना तुकाराम महाराजांनी स्पष्ट मलिनत्व सांगितलं की हा देह अनित्यत्व बी सांगितलं, मलिनत्व बी सांगितलं. हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातिले रे, कुर्मी किटकाचा सांदा, रवरव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा. इतकं मलिन आहे. माणसाला थोडी घाण आवडत नाही. हे तर घाणीची फॅक्टरी आहे. चला, रमायचं तर रमा, पण असं ध्यानात घेऊन तरी रमा. म्हणजे चला, मग आता हे मलिन बी आहे आणि दुःखरूप बी आहे. काय आहे? आणि दुःखरूप किती आहे ते महाराज सांगतात. कशामुळे दुःखरूप? हे शरीर रोगाचे भांडार. कशाचे भांडार आहे? आणि मग एक रोग जर इतका त्रासदायक आहे, तर शरीर इतकं रोगाचं काय आहे? भांडार आहे. असा संसार आहे. म्हणून इथं थांबण्यासारखं नाही, रमण्यासारखं नाही. म्हणून आपल्याला याच्यातून काय व्हायचं आहे? आता बाजूला निघायचे. एक तर याला संपवायचे, नाही तर आपण त्याच्यात राहायचं नाही. कोणचं बी एक करायचं आहे आपल्याला, कारण इथं रमण्यासारखं नाही. मग आता याच्यातून तुम्हाला जर निघायचंच असेल बाहेर, या दुःखरूप संसारातून तुम्हाला जर बाहेर निघायचंच असेल, तर महाराज म्हणतात तैसे विचारिता निरसले. मग काय करा तुम्ही? आता इथं विचार करा. आणि विचार केल्यावर ह्या संसारातून तुम्हाला काय निघता येईल? बाहेर निघता येईल. मग काय विचार करा बाबा? तर महाराज सांगते, देखे सारासार विचारिता. काय विचारिता? कशाचा विचार करा?
सार आसाराचा विचार करा. देखे सारासार विचारिता, भ्रांती ते पाही आसारता, तरी सार ते स्वभावता नित्य जाणे. मग आता कशाचा विचार करा? सारासाराचा विचार करा. इथं काय सार आहे आणि काय आसार आहे याचा काय करा विचार, की काय सार आहे, कशाला सार म्हणावं आणि कशाला आसार म्हणावं हे लक्षात घ्या. कशाला आसार म्हणा विचार, कशाचा? सारासाराचा. तुम्ही म्हणता महाराज सारासाराचा विचार कसा करावा, सार कसं निवडावं, आसार कसं निवडावं, ते बी शिकावं लागत असतं. जसं मंथन करायचं बाईला शिकावं लागतं, म्हणून ती म्हातारी शिकवती ना, कशी रई लावा, पाणी कोणचं गरम कधी टाकावं, गार कधी टाकावं, असं काय करतंय, शिकवत आहे. तसं इथं शास्त्र आपल्याला मंथन करायचं काय करतंय, सार कशाला म्हणावं आसार कशाला म्हणावं हे शास्त्र शिकवत आहे. अरे ज्याच्यात बदल होतो ते आसार आहे, आणि ज्याच्यात बदल होत नाही ते सार आहे, किंवा जे मरतं किंवा जे बदलतं ते आसार आहे. आणि ज्याच्यात काय होत नाही, बदल होत नाही, ज्याचा नाश होत नाही, त्याला काय म्हणावं, सार म्हणावं. मग आता इथं कशात बदल होतो बघा ना. या जगात काय झाला, कालचा दिवस आज राहिला का बदलला, बदलला. म्हणजे जगात बी काय व्हायलाय, बदललाय. म्हणजे काल बी बदलतो, इथला देश बी बदलतो, इथल्या वस्तूसुद्धा बदलतात. आता ही जागा बदलती का जशाला तशी राहती. आता या फरशा फुटात या तर कालांतरानं का जशाला तशा राहते. आता म्हणजे जागा बी काय झाली, बदलली का नाही. ती इथला काल बी बदलतो की नाही. कालचा दिवस आज राहिला का नाही राहिला, म्हणजे काल बी काय झाला, बदलला. आणि इथल्या वस्तू बी बदलल्या. चला जाऊ द्या. म्हणून याच्यात काय होतो, बदल होतो. तसं शरीरात सुद्धा काय होतो, बदल होतो. तुमचा बालपणा बदलला का जशाला तसा पिंट्या राहिला आता नाही. ते पिंट्या नाही राहिला आता बदललं ना ते. मग पण आपल्याला माहिती आहे की शरीर काय झालं, ते पिंट्या त्या बालपणातलं नाही राहिलं, माईच्या मांडीवरलं नाही राहिलं, आता ते बदललं झालं, ते गेलं. आता मधात बाहुल्यावर आलं तर ते गडी अंगानं उभा ना आडवा गेला का राहिला. आता दात बी गेले, डोळे बी पडले, सगळ्या आता अंगावर कातड्यावर बी सगळ्या काय पडल्या, आता झुलड्या पडल्या. तवाचं राहिलं का, आता नाही राहिलं. बदललं का नाही. आपलाच काय हा अनुभव आहे की बालपण बी बदललं, तारुण्य बदललं, आणि म्हातारपण आलं का पहिलंच हे पहिलं हे का आता आलं, हे आता आलं. दाता आत्ता पडे 10-20 वर्षामध्ये. म्हातारपण आत्ता आलं. इतकं स्पष्ट आहे. अरे ह्या संसाराचं अनित्यत्व इतकं स्पष्ट आहे, ते झाकलेलं नाही, उघड झाला. मग आता इतकं उघड आहे की शरीर काय झालं, बदललं. आता हे बदललं, इंद्रिय बी बदलले, प्राणशक्ती बी बदलली, वासना बी बदलल्या, म्हणजे मन बी काय झालं, बदललं. हे बदललं का नाही, हे बदललं. आता हे बदललं हे बी कळालं बरं का. याचा बदल कळाला का नाही, म्हणजे शरीर बी कळालं, बालपण तारुण्य म्हातारपण कळालं, आणि त्याचा बदल बी कळाला. हा बदल कोणाला कळाला, आपल्यालाच कळाला का नाही. तुमचं बालपण गेलेलं कोण सांगायले, तुम्हीच सांगायले. बघा याला गंमतच करायची आपल्याला. अरे आपल्याला पुढं नाही जायचं, टेकी जायचं, थोडं 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 तितकाच विचार पूर्णतेनं करायचा. बघा गंमत आहे. शिकलं पाहिजे माणसानं काही गोष्टी. अरे शास्त्र शिकलं पाहिजे, कारण मी सांगितलं शास्त्र संस्कार झाले पाहिजे अंतःकरणावर. अरे एकदा शास्त्र जर अंतःकरणावर शिरलं तर ते बाहेर निघूच नाही, काय होणार ते. म्हणून महाराज म्हणतात, अरे शास्त्र ऐकलं की त्याचं मनन केलं पाहिजे. मनन केलं की त्याचा निधिध्यास लागत असतो. अरे शास्त्र जीव लावून जर ऐकलं ना तर माणूस त्याचं मनन करीत असतो. मनन केलं ना तर त्याचं निधिध्यासन आपोआप ध्यास लागत असतो त्याचा. असं बांधलं पाहिजे. चला जाऊ द्या. काय चालला आपला विषय, किती गंमत आहे, किती स्पष्ट आहे या गोष्टी. काय स्पष्ट आहे, बालपण गेलं कोणी जाणलं, आपण जाणलं, जनात असू द्या. आता तारुण्य गेलं, आपण जाणलं. मग आता आम्ही विचारतो, बालपण गेलेलं ज्यानं जाणलं, तारुण्य गेलेलं ज्यानं जाणलं, ते तुम्ही कोण.
तर ते म्हणतात मी म्हातारा. कोण मी म्हातारा? काय म्हणतो आपण? तारुण्य गेलेलं कोणी पाहिलं? मी पाहिलं म्हणतात ते. बालपण गेलं हे कोणी जाणलं? मी जाणलं. त्याला म्हणलं हे बालपण गेलं याला जाणणारा, तारुण्य गेलं याला जाणणारा तू कोण? तर तो काय म्हणतो? मी. कोण मी? म्हातारा मी. मग म्हातारा मी ना, मग आम्ही म्हणतो जेव्हा बालपण होतं तेव्हा हे डंगर होतं का म्हातारपण? नव्हतं. बरं तारुण्य होतं तेव्हा येतं का दात पडलेलं एकीकून? नव्हतं. अरे तरुणपणी बावल्यावर होते तेव्हा हे म्हातारपण होतं का एकीकून? हे त्याला हार घालायला, त्याला अंतपट धरायला होतं काय? त्याचा हे नव्हतं तेव्हा. तर याचा काय नव्हता? पत्ता नव्हता. मग तेव्हा जर याचा पत्ता नव्हता म्हातारपणाचा, तर हे कसं काय सांगीन बालपण होतं मेलं म्हणून? हे कसं काय सांगीन तारुण्य होतं मेलं म्हणून? कोण्या हिशोबानं सांगेन? मग तुम्ही कसे म्हणाले की तारुण्य गेलेलं सांगणारा, बालपण गेलेलं सांगणारा मी म्हातारा, हे हिशोबात तरी बसायलं का? नाही बसायलं. मग जो तारुण्याला जाणणारा होता, म्हणजे जो तारुण्य गेलेलं सांगायला, बालपण गेलेलं सांगायला, तो सांगणारा, तो जाणणारा म्हातारा नाही हे सिद्ध झालं. म्हणजे आपण कोण नाहीत आता? म्हातारे नाहीत. कोण नाहीत? म्हातारे नाहीत. मग आपण नाहीत का? आहेत. मग कोण? केवळ जाणणारे. आत्मराजू तो ज्ञान मात्रची भरीव. कसा आहे आत्मराजू? अरे असा आत्मराजू आहे म्हणजे असा आपण आहोत की केवळ ज्ञान स्वरूप आहोत. काय आहोत? केवळ मांसरूप. हे शरीर मांसरूप आहे, हे म्हातारपण मांसरूप आहे. मग आपण मांसरूप म्हातारे का ज्ञानरूप चैतन्य? म्हणून कोण आहोत आपण? आजपासून काय समजायचं? की मी ज्ञानरूप चैतन्य. शिका जरा जाता जाता म्हातारपणात, नाही तर जावं लागेल पुन्हा डुकराच्या जन्माला. काय चाललं आपलं चिंतन? बाबा हो, की म्हातारपणाला जाणणारा म्हातारा नाही. मग आता आपण याला जाणणारे बालपणातलेच आता, तारुण्यातलेच आता, म्हणजे आपण बालपणाबरोबर मेलो नाही हे सिद्ध झालं. तारुण्याबरोबर मेलो नाही हे सिद्ध झालं. आणि म्हातारपणाबरोबर जन्मलो नाही हे बी सिद्ध झालं. म्हातारपणाबरोबर जन्मलो जर असतो तर ते म्हातारपणाबरोबर जन्मलो जर असतो तर ते गेलेले कोणाला सांगता आले असते? नसते सांगता आले. मग ते गेलेले सांगितलं की नाही आपण? त्याचा अर्थ आपण म्हातारपणाबरोबर काय झालो नाही? जन्मलो नाही. म्हातारपणाबरोबर जन्मलो असतो तर मागच्याची आठवण राहिली नसती, आणि मागच्या बरोबर गेलो असतो तर आताच्या म्हातारपणाला जाणायला शिल्लक राहिलो नसतो. आताच्या म्हातारपणाला जाणायला शिल्लक राहिलो म्हणजे बालपण तारुण्याबरोबर गेलो नाही, आणि बालपण तारुण्याला आठवायलो म्हणून म्हातारपणाबरोबर जन्मलेलो नाही. म्हणजे आपल्याला स्पष्ट असा अनुभव आहे की आपला जन्म झालेला नाही, आपला नाश होत नाही, हा आपला अनुभव आहे. चला जाऊ द्या. तुम्हाला तसं म्हणजे समजायचं का नाही समजायचं ते तुम्ही ठरवा. पण आपलं स्वरूप मात्र असं नित्य आहे, आणि आपण नित्य आहोत असा आपला काय आहे? अनुभव आलेला आहे. आणि नित्यत्व चांगलं असतं का नाही? अरे न मरणं चांगलं असतं का नाही? बरं असतं का नाही? बरं असतं. आनंददायी असतं की नाही? का दुःखदायी असतं? मग न मरणं आनंददायी असतं, बरं असतं, चांगलं असतं. आणि ते आपलं काय आहे? स्वरूप आहे. नुसतं स्वरूपच आहे का माहीत बी आहे? मग बरं आहे का नाही? आता तसा निश्चय करायला काय अडचण आहे आता? चला म्हणून आपण कसे आहोत आता? नित्य. निवड गड्या. आता काय केलं आपण आता? आपण कोण? नित्य. आणि शरीर अनित्य, प्राण अनित्य, मन अनित्य केली. आता निवडा आपण. अशी मोघम नाही केली आता, विचार करून लक्षपूर्वक केली. आता आपल्याला निश्चय करायला काही भीती नाही. चला, कारण अनुभव सिद्ध. आता दिवस निघलेला आहे असं म्हणायला कधी भी वाटतं का तुम्हाला? काहून? माहीतच ना आता दिवस निघलेला आहे.
आता आहे म्हणालो काय याचा दिवस निघला रात्र झाली म्हणा म्हणा कसं काय म्हणा रात्र झाली पाय तुला डोळे नाहीत का तू ह्या बी डोळ्यानं पाय ना मला डोळे येत असं नाही तुला बी काय येतं तसं तुकाराम महाराज म्हणले मी तो वासुदेव तत्वता ते म्हणले काय याचे वासुदेव तुम्ही तर तुकाराम येत आणि तुम्ही तर झोपडीत येतं आणि तुम्हाला तर खायला नाही ते म्हणले काय मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता असं नको पाहू इकडून झोपडीत आहे फोपडीत आहे विचार करून पाहाय कारण तू याकडे बी बुद्धी आहे ते म्हणले कोणाला माहीत आहे ठाऊक सहभागी या संता अरे मी कोण आहे कोणाला माहीत आहे संताला माहीत आहे तू बी पाय ना तू बी तेच आहे जीव आव घे देव खोटा नाग विसंदेव चला म्हणून प्रत्येकानं विचार केला त्याला माहीत बी आहे की मी नित्य आहे चला फक्त लक्षात नाही ते संत लक्षात आणून देते तर म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं की आपण कसे आहोत आता नित्य आणि शरीर आणि जग अनित्य म्हणून आत्माच एक नित्य आहे ज्ञानच एक नित्य आहे मी म्हणणाराच एक नित्य आहे म्हणजे मीच एक नित्य आहे बाकी सगळं काय आहे अनित्य आहे फैसला झाला आता काय झाला आता फैसला झाला त्याला की हे सगळं अनित्य मग ते कुठलंही जग असो कुठलेही शरीर असो कुठलेही भोग असो मग ते स्वर्गातले असो की वैकुंठातले असो की नरकातले असो लोक भोग आणि शरीर हे सगळं संपणार आहे ते अनुकूल असो की प्रतिकूल असो हे काय होणार आहे सगळे संपणारे आहेत आणि आत्माच काय आहे नित्य तो कोणत्याही देहातला असो कोणाच्याही देहातला असो तो मुंगीच्या शरीरातला असो की ब्रह्मदेवाच्या शरीरातला असो की मनुष्य देहातला असो चैतन्य म्हणलं की नित्यच म्हणून अगोदर आपण नित्य आहोत हे लक्षात घेऊ आपण कसे आहोत नित्य आहोत आणि बाकीचं सगळं अनित्य आहे अरे इतकं कळाल्यावर माणूस इतका शहाणा झाल्यावर अनित्यात रमूच शकणार नाही आता काय होणार नाही आणि त्यात रमूच शकत नाही जसं लहान लेकरू एकदा मोठं झाल्यावर बेंदाड चिवडूच शकत नाही ते तोंडाला लावूच शकत नाही ते चाटूच शकत नाही आणि लहानपणी मग चिवडीत होते का नाही तुम्ही बेंदाड मग आपण चिवडत होतो लहानपणी आता कळतच नव्हतं तर करता काय त्याला त्याचं स्वरूपच आपल्याला कळत नव्हतं गाणे म्हणून म्हणून चिवडीत बी होतं नुसतं काय हातानंच का लावीत भोवतो अंगाला अरे इतकंच नाही तर लहान लेकरू चाटीचं बी त्याला काय म्हणतात त्याला कळतच नाही तर काय करणार ते आता पण एकदा मोठं झाल्यावर आता पाय तर भरू देत नाहीत पाच सुद्धा नाहीत त्याच्याकड चला तसं बाबा हे संसारातलं नित्य अनित्यत्व एकदा निवडलं आणि आत्मा नित्य यालाच म्हणते साधकात आपल्याला साधन चतुष्ट संपन्न अधिकारी त्याच्यामध्ये पहिलं सांगितलेलं विवेक आणि मग वैराग्य म्हणून विवेकाशिवाय वैराग्य होतच नसतं अक्कल वापरल्याशिवाय वैराग्य होतच नसतं ते आणि विवेका वाचून झालेला जो त्याग असतो ना संसारातला ते वैराग्यच नसतं ते वैताग म्हणा एखाद्या वेळेस काय म्हणायचं तर म्हणा पण काय नाही ते वैराग्य नाही म्हणून चला पहिला काय असावं विवेक कंचा विवेक आत्मा अनात्म विवेक आत्मा काय आणि अनात्मा काय मग आत्मा काय ज्ञानरूप मग मी काय आहे ज्ञानरूप आणि अनात्मा जडरूप चला फैसला झाला आता की आपण आत्मा आहोत आणि सगळं काय आहे अनात्मा आहे मग आता हे अनात्मा ज्याला आपल्याला कळालं आपण नित्य आहोत सत आहोत आनंद आहोत चित आहोत असं आपल्याला कळालं आणि संसार वेगळा आहे असं आपल्याला कळालं मग आता काय करायचं याचा आपल्याला संबंध आला सध्या काय आला आता हे अनित्य पण आला नाही याचा संबंध आता घेण्या देण्याचा हे रोगाचं भांडारे पण आला नाही याचा संबंध आता मग आता संबंध तरी सहन होईल का आपल्याला आता त्याचा कशाला या उपाधीचा संबंध ही चांगली असती तर मग राहू दिली असती माणसाला भांडणारी बायको आवडते का नैश्या देणारी जीव लावणारी असल्यामुळे आवडते ताप देऊ कोणाला आवडत नाही माणसाला स्वतः बी रोग नसा वाटतो ज्याला रोग झाला त्याचा संबंध बी नसा वाटतो आहे का नाही तर रोग झाला त्याचा संबंध म्हणल्यावर त्याच्या आपल्याला त्रास नाही पण त्याच्या त्रासानं ते कणनं आपल्याला झोप येऊ देणार नाही ते
हा, म्हणून माणसाला स्वतः बी घोरा वाटत नाही, घोरणारा जवळ झोपू बी द्यावं वाटत नाही. तसल्याला ताप त्याचा आपल्याला, आपली बी झोप मोडीत ते होतं ना त्या गोष्टी. तसं बाबा हो, हे मरणारे जर आपण नसावं, पण मरणाऱ्याचा काय नसावं, संबंध बी नसावं की नाही माणसाला. चला जाऊ द्या, तसं बाबा आता या संसाराचा काही नसावा, संबंध बी नसावा, नको ना याचा संबंध. अजून विचार करा की आपण नित्य आहोत ना. आता मग आपण जर नित्य आहोत तर आपण आपल्या नित्यावर आलो. आता आपण आपल्या शहाणे झालो, आता आपण आपल्या नित्यत्वावर आलो. आणि आपल्या नित्यत्वावर राहून, आपण आपल्या अस्तित्वावर राहून जर आपण ह्या जगाचा विचार केला तर हे जग आलं कुठून, काय झालं, जग आलं कुठून, जग अनुभवाला यायलंय कुठून, अनुभवाला यायलंय कुठून, याचा बी विचारानं काय करता येतो, बाद करता येतो की अनित्य मलिन जगत आलं कुठून. तर महाराज म्हणतात हे उत्पन्न झालं कसं, कुठून उत्पन्न झालं. तर महाराज म्हणतात हे उत्पन्न झालेलं नाही, रज्जू सर्पाकार भाषेले जगडंबर. अरे हे उत्पन्न झालेलं नाही, हे काय झालेलं आहे, भासलेलं आहे. जसं स्वप्न उत्पन्न झालं होतं का भासलं होतं, भासलं होतं. आरशातलं प्रतिबिंब उत्पन्न झालं का भासलं. मग भासून अनुभवाला आलं का उत्पन्न होऊन, भासून स्वप्न भासून अनुभवाला आलं. तसं हे जगत उत्पन्न होऊन अनुभवाला आलं नाही, तर काय आलं, हे भासून अनुभवाला आलं. आणि जे भासून अनुभवाला आलं म्हणजे ते नाहीच. चला मग आता हे कसं काय भासून अनुभवाला आलं बाबा, हे कसं काय भासलं. हे आता हे जे भासलंय ना, आता भासले तर अडचण नसते बरं का, भासलेलं खरं वाटलं तर अडचण आहे. काय काय स्वप्न भासलं हे काय बिघडलं नाही, पण खरं वाटलं हे बिघडलं ना, काय झालं. हां, तसं हे जगत अनुभवाला आलं तर काही बिघडत नाही, पण काय वाटायला आपल्याला, खरं वाटायलं, पण वास्तविक काही नाही, हे खरं नाही. आता कसं काय खरं नाही, आधी खरं नाही हे ध्यानात घेऊ की हे जगत काही नाही, खरं नाही. आपण थोडं चिंतन करीत होतो, तुम्ही आता चिंतन करायला आलात, जरा बोर होऊ नका, काय होऊ नका जरा. आता हां, एकाग्रतेनं ऐका. काही गोष्टी कळत्यान नाही कळत्यान, जसजसा अधिकार वाढन, जसे जसे संस्कार पडतील तसतसा अधिकार वाढत असतो बरं का. आणि जसा जसा अधिकार वाढत असतो तसं तसं माणसाला पुढच्या गोष्टी स्पष्ट होत असतात. पण तुम्ही म्हणताना आता महाराज आम्हाला हे लई कळणं, काय येऊन फायदा आहे. येऊन न येऊन जर कळत असेल तुम्हाला तर मग ये जाऊ नका. काय इथं न येता जर कळत असेल ना तर ये जाऊ नका. पण इथं न आल्यावर कळन का, मग कळन कधी, इथं आल्यावर, बसल्यावर. बसून नाही कळू लागलं तर वाईट वाटल्यावर. असं असतंय ते, असं असतंय. कसं कसं आधी यावं लागतं, बसावं लागतं, बसल्या बसल्याच कळत असतं असं नाही. मग आता यावं लागतं, बसावं लागतं. बसावं वाटत नसलं तरी मनाला बसावं लावावं लागत असतं. हां, बसून बी नाही कळालं तर वाईट वाटावं लागत असतं की काहून कळणं आपल्याला, कशामुळं कळणं, काय पाप आडवं आलंय, काय पाप केलंय मागच्या जन्मात, असा पश्चाताप व्हावा बरं का. इतकं लागतं दुकानदार त्याला. हां, पण जरा मनावर घेतल्यावर होतंय हे बी. ते म्हणा महाराज आमच्या शक्य नाही, तसं नाही बाबा. आता दात पडले तिकडे गोंडा घोळीत बसू नका, आता थोडा जरा घरं या जरा इकडं. हां, चला जाऊ द्या, कळतं बरं का. अरे मनावर घेतल्यावर काय होणार नाही, चला जाऊ द्या. काय पश्चाताप काय हो जाऊ माणसाला. अरे ध्यानात घ्या, वाल्या कोळ्याला पापाचा पश्चाताप झाला. काय झाला होता, हां पश्चाताप. बघा आपण एक तिकत आहेच ना, तुम्हाला माहीत की वाल्या कोळी माणसं मारित होता ना, ते इतके माणसं मारले, एवढं पाप झालं. एवढं पाप झाल्यावर मग ते नारदाची भेट झाली आणि नारदाने त्याला उपदेश केला. की नारदाने सांगितलं
अरे तू जे काही पाप केलंय आणि ज्याच्यासाठी केलंय ते तुला हे पाप भोगू लागते का नाही विचार. हे तुला एक दिवस काय व्हावं लागणार आहे, भोगावं लागणार आहे अनेक जन्म. मग ज्याच्यासाठी हे पाप केलं, ज्याला पोषण्यासाठी पाप केलं, जगविण्यासाठी पाप केलं, त्याला जाऊन विचार की तुमच्यासाठी मी पाप केलं, तुम्ही बी याच्यातलं खाल्लंय. हे पाप म्हणजे माझ्या कमाईतले वाटेदार झाले तुम्ही, आता माझ्या पापातले बी वाटेदार व्हाल का नाही जरा जरा विचार. त्याने गेला पहिल्यानं बायकोला विचारलं, बा मी हे पाप करून आणलेली कमाई खाल्ली, तो त्याच्यात वाटेदार झाली, आता हे त्याच्यापासून पाप झाले, भोगू लागशील का नाही. ती म्हणली ती पापाचे वाटेदार मी नाही. आणि खाल्लं, ती म्हणली मग खाल्लं मग काय झालं, काय ह्याला माळ घातली, ती हा ती तुमची जिम्मेदारी आहे, खाऊ घालणं तुमचं काम, कुठून काय चोऱ्या करायच्या आणि काय करायचं आणि काय भोगायचं ते तुम्ही, कायला माळ घाला. मग गपचीप बघायला लागलं त्याला. मग काय करणार त्याला. ते पोराला विचारलं तू भोग लागणार का, तो बी खाल्लंय. ते म्हणलं मी नाही भोगू लागणार. म्हणलं खाल्लं कसं, मग बाप कशाला झाला. काय लहानचं मोठं केलं, तेच आपल्यावर शिजर होतात ना, काय लहानचं मोठं केलं पहा, म्हणजे लहानचं मोठं केलं ते गेलं कोणीकडं, पण ते म्हणतात मग कशाला लहानचं मोठं केलं, म्हणजे याला तर हात पुरून टाकायचं असतं यानं. लहानचं मोठं केलं याचे उपकार गेले विसरून, तेच पुन्हा उलटं फिरत आहे. काय लहानचं मोठं केलं मग तुम्ही, आमच्या हौशी पुरीनं होत नाही तर. बघा असे बेईमान असते ते. कसे असते तर ती म्हणते कशाला नव माळ घातली, म्हणजे तिला आयतं घर राहायला दिलं ते गेलं कुणीकडं, आयतं खायला दिलं ते गेलं कुणीकडं. पण ती म्हणते मग कशाला माळ घातली, मग रात होती का तिकडं. पण हे असे उलटे फिरत येते बेईमान. चला जाऊ द्या. मग तसे कोणाचे बी तसंच, असं काही नाही, त्याचे बी फिरले असं नाही, आपले बी फिरलेले, पण आपल्याला पश्चाताप नाही, त्याला पश्चाताप झाला एवढं करायचं. चला जाऊ द्या. मग आता त्याला गेलं ते घरी, ते म्हणला बे पाप भोगू लागणार नाही आम्ही कोणी, बाप म्हणला नाही, माय म्हणली नाही, ते सगळेच कोणीच नाही. ते मला बाबा यात अवघडच झालं, आपल्यालाच भोगावं लागणार आहे पाप. आपण इतकं पाप केलं, त्याला काय झाला, त्याचा पश्चाताप झाला. पश्चाताप झाला की गेल्या गेल्या ते नारदाच्या पायावर पडला, साष्टांग दंडवत घातले. म्हणजे महाराज चुकलं माझं, एवढं माझं पाप झालं आहे, आता ह्या पापात तुझं वाटेदार कोणी नाही, ह्या पापातून फक्त तुम्ही सोडू शकता. आता तुम्हाला मी शरण आलोय, तुम्ही मला ह्या पापातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवा. पश्चातापूर्वक शरण गेला तो. कसा गेलाय तो आता, इकडून पश्चातापूर्वक शरण गेला. आणि मग नारदांनी सांगितलं, अरे राम राम म्हण. काय म्हण, राम राम म्हण, रामामध्ये अशी ताकद आहे, जळतील पापे. अरे तो तर एका जन्मातलं आहे, पण हे अनेक जन्मातले पाप जळण्याचं सामर्थ्य नामात आहे. तू काय कर, नामस्मरण कर. आता ते नामस्मरण करण्याचे संस्कारच बिचाऱ्यावर नव्हते पडले. कोणी देवाचं नाव घ्यायचं सांगितलं त्याच्यावर संस्कार होते, मारायचा धंदा होता ना त्याचा. ते म्हणे मला राम ते येत नाही महाराज. म्हणले तुला काय येतं आहे, ते म्हणले मला मरा येतं आहे. काय येतं म्हणला, ते मरा. ते म्हणले मन मरा का होईना पण मन. आता मरा म्हणता ते उलट आलं की झालं राम. म्हणले मन आता जमलं तुला राम म्हणलं. अगोदर त्याला वाटलं जमत कशाच जमतं, आपल्याला संस्कारच नव्हते त्याच्यावर. ते मग ते म्हणले मन मरा म्हणता म्हणजे बरोबर आलं की नाही, आता राम याचंच उलट धरा, आता राम झालं. ते आलं त्याला, म्हणजे काय झालं त्याला पश्चाताप. आणि पश्चाताप राम म्हणत बसला तर ते वाळूळ सगळ्या पापाचा काय झालं त्याचा झाला का नाही तसा. बाबा तिकडून पश्चातापपूर्वक याचा ऐकायला नाही आले तर पश्चाताप तरी होऊ द्याचा की अरे काय मागच्या जन्मातलं पाप आडवं आलं असन आपल्याला की का होत नाही. अरे असा पश्चाताप तुम्हाला एक दिवस तुमचा अधिकार वाढविल, तिथून मन काढील. ही गोष्ट हळूहळू चलत राहा. म्हणून आपला विषय चालला होता. काय विषय चालला होता, हे जगत कुठून निर्माण झालं, कसं अनुभवाला आलं, कसं भासलं. अगोदर आपल्याला याला उत्पन्न झालेलं नाही, याला अस्तित्व नाही, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता काय अनुभवाला यायले, अरे जग म्हणजे काय, जग म्हणजे काय नाही. पहिलं सांगितलं तुम्हाला, जग म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. हे 5 विषयच काय आहे जग. जगात, शरीरात, मनात याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि
गंध. चला 5 विषय. म्हणजे डोळ्याने कळती ती रूपसृष्टी 1 तासच चालणं असं नाही, आता जरा जास्त बी चालणार. जाऊ द्या, काय चाललं आपला विषय. जी डोळ्यानं दिसती ती रूपसृष्टी, जी कानानं ऐकू येते ती शब्दसृष्टी, जी नाकानं कळती ती गंधसृष्टी, जी जिभेनं कळती ती रससृष्टी, जी त्वचेनं कळती ती. ही 5 प्रकारची काय आहे सृष्टी. या सृष्टीचा आपल्याला बाध करायचा आहे. थोडासा विचारानं करू, एका सृष्टीचा करू. कसा करू ते बघा. आता आपल्याला डोळ्यांनी काय कळालं, रूप कळालं. मग जेव्हाच आपण रूप जाणलं तेव्हाच रूप आहे का नाही, आहे ना. कारण ते रूप अनुभवालाच आलं तर नाही कसं म्हणता. मग रूप आहे आणि त्या रूपाला जाणणारे आपण बी आहोत. म्हणजे रूप बी आहे आणि रूपाला जाणणारे आपण बी आहोत, दोन्ही बी आहेत. ठीक आहे. आता जेव्हा आपण शब्द जाणायलो तेव्हा रूप आहे का. जेव्हा शब्द जाणायलो तेव्हा रूपाचं ज्ञान आहे का, नाही. मग आता रूपाचं जर ज्ञानच नाही तर रूप आहे कसं म्हणणार आपण. शब्द जाणताना रूपाला आहे कसं म्हणता, कारण तेव्हा त्याचं काय नाही, ज्ञानच नाही. मग आता शब्द जाणलं तेव्हा काय आहे, शब्द आहे आणि शब्दाला जाणणारे आपण आहोत. बघा ना, एक ट्राय घ्यायचा. असं गडबड करीत जाऊ नका. माणसानं त्याचं चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. एक युक्ती अशी स्पष्ट आणि घट्ट केली पाहिजे. कशी, स्पष्ट लक्षात केली पाहिजे. तिचं मनन असं केलं पाहिजे की अरे ती ऐकतानाच इतकी घट्ट झाली पाहिजे, इतकी स्पष्ट ऐकली पाहिजे. सांगणारानं व्याशी तितकी स्पष्ट झाली पाहिजे. अनेक डोक्यात घालू नका. एकच युक्ती अशी सांगा की ती आता त्याच्या ऐकणाराच्या अंतःकरणात अशी स्पष्ट झाली पाहिजे सगळ्या बाजूनं. मग दुसरी पाहू. चला जाऊ द्या, काय चाललं आपला विषय. मग शब्द जाणायलो तेव्हा आपण बी आहोत, शब्द बी आहे. तेव्हा रूप आहे का ना, ही 2. आता जेव्हा गंध जाणायलो तेव्हा आपण बी जाणणारे आहोत आणि गंध बी आहे. तेव्हा शब्द आहे का आणि रूप आहे का, नाही. म्हणजे एक विषय जाणायलो तेव्हा बाकीचे 4 विषय नाही आणि त्याला जाणणारे आपण आहोत. बघा ना, शब्द जाणताना शब्द आहे ना आपण आहे, बाकीचे 4 नाहीत. आणि ते जर शब्द जाणता असताना नाहीत तर नाहीच म्हणा त्याला. आता काय म्हणा, नाहीच. पण आपण काय म्हणतो, नाही, शब्द जाणत असताना शब्द तर आहे पण रूप बी आहे, रस बी आहे, गंध बी आहे. मग आम्ही म्हणलं तुम्हाला कळाले काहून नाही. ते म्हणते आमची वृत्ती त्याच्या आकाराची झाली नाही, पण ते तिकडं पडून येत. म्हणजे त्याला अज्ञात सत्ता दिली आपण. काय दिली, पण बाबा हो, पदार्थाला अज्ञात सत्ता नसते. काय नसते. आणि पदार्थाला जर अज्ञात सत्ता द्यायचीच असेल तुम्हाला तर स्वप्नाला बी अज्ञात सत्ता द्यावं लागेल तुम्हाला. कारण रीत सगळ्याकरता सारखी असते. काय असते, नियम सगळ्याकरता सारखा असतो, हिशोब सगळ्याकरता सारखा असतो. बेदोनी 4 म्हणजे 4. हे कोणाकरता बी तेच, बामणाकरता बी तेच, पाटला करता बी तेच. कोणत्याही जातीचा असला तरी हिशोब तोच. शिकलेला असो की अडाणी असो, बेदोनी 4 म्हणजे 4. कोणचा युग असो, कोणत्याही युगात, कोणत्याही कालात, कोणत्याही वस्तू करता हिशोब बदलत नसतो. मान्यता बदलत असती पण हिशोब बदलत नसतो. म्हणून जे विचारानं सिद्ध होते त्याला सिद्धांत म्हटल्या जातो. काय काय, जे विचारानं सिद्ध होतं त्याला काय म्हटलं जातो, सिद्धांत. की ज्याच्यात कधीही बदल होत नाही कोणत्याही कालात. म्हणून बाबा हो, आणि मान्यतेत काय होतं. म्हणून वेदांत शास्त्र जे सांगतं ते सिद्धांत सांगतंय आणि बाकीचे शास्त्रकार मतांतर सांगते, ते त्यांचे मतं आहेत. ते विचारानं काय होत नाही, सिद्ध होत नाही. तसं आपण म्हणलं हिशोब, कोणताही व्यवहारातला हिशोब काय असतो, हिशोब म्हणजे हिशोब. तसा इथं काय आहे, हिशोब म्हणजे हिशोब. मग आता तुम्हाला पदार्थाला, जागृतीतल्या पदार्थाला जर अज्ञात सत्ता द्यायची असेल तर स्वप्नातल्या पदार्थाला काय द्यावं लागेल, अज्ञात. मग स्वप्नात तुमचं लग्न झालं नाही म्हणून झालं असं गृहीत धरू आपण. मग आता स्वप्नातली बायको तिच्याबरोबर तुम्ही राहत होते आनंदानं. मग आता जाग झाल्यावर आता राहा बरं तिच्याबरोबर. तुम्ही म्हणता महाराज आता ती समोरच नाही तर काय राहा. मग आता ती नाही म्हणजे आता तिचं काय नाही, ज्ञान नाही. मग आता ज्ञान नाही ना,
मग तुम्ही म्हणता नाही नाही ती आता तर ज्ञान नाही पण तेव्हाच नव्हती. काय नव्हती? आहे मला आता ज्ञान नसेल पण तिकडं आहे ना जिंदाबाद, तुमचं नाव घ्यायली ती. तुम्ही म्हणता असं कसं महाराज अहो असती तर अनुभवाला आली असती ना, अनुभवाला आली असती तर मग आहे म्हणलं. म्हणजे स्वप्नाला आज्ञा सत्ता नाही दिली आपण. आणि स्वप्नाला जर आज्ञा सत्ता नाही तर जागृतीतल्या पदार्थाला सुद्धा आज्ञा सत्ता तुम्हाला देता येणार नाही. हिशोबानं देत असाल ती चूक आहे, हा विचार आहे. म्हणून जेव्हा शब्द जाणायले तेव्हा रूप रस गंध याचं ज्ञान नाही ना. आणि त्याचं जर ज्ञान नाही तर ते नाहीत म्हणजे नाहीत म्हणजे नाहीत. चला आता नाही ठरले ते आता. मग आता 4 विषय नाही. आणि आपण कधी नाही, आपण शब्द जाणताना बी आहोत, रूप जाणताना बी आहोत, रस जाणताना बी आहोत आणि गंध जाणताना बी आहोत. म्हणजे आपण कधी अज्ञात आहोत आणि कधी जर अज्ञात नाही तर आपण सतत ज्ञात आहोत. आणि सतत जर ज्ञात आहोत तर आपणच खरे आहोत. चला मग आता आपण खरे आहोत झालं. मग शब्द अनुभवावर यायला आहे, पण तो रूप जाणताना होता का? मग रूप जाणताना जर शब्द नव्हता तर शब्द जाणताना शब्द नाही. जसं आता जागृतीत जर स्वप्न नाही तर स्वप्न पाहत असताना बी स्वप्न नव्हतं, तसं रूप जाणत असताना जर शब्द नव्हता तर शब्द जाणत असताना सुद्धा शब्द नाही. गंध जाणत असताना गंध नाही. म्हणजे 5 विषय जाणत असताना विषय नाहीत. नाही ते सिद्ध झालं. काय झालं आता? नाहीत. म्हणून शब्द नाही, रूप नाही, रस नाही, गंध नाही, स्पर्श नाही 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 झालं. मग तुम्ही म्हणाले अनुभवाला कशी आली? आता सांगतो आम्ही, जे नाही ते अनुभवाला येत नसतं, जे आहे तेच अनुभवाला येत असतं. हे बी ध्यानात ठेवा. मग आता आहे कोण ठरलंय? जाणणारा. मग जाणणारा आहे ना, मग आपण आहेत. ज्यावेळेस आपण डोळ्यामध्ये आलो बरं का, त्यावेळेस आपलंच अस्तित्व डोळ्यानं आपल्याला रूप म्हणून दाखवलं. काय म्हणून दाखवलं? रूप दाखवलं नाही, कारण रूप तिकडं नाहीच. आता नाही ठरलंय तर दाखवीन काय ते आता? मग दाखवीन काय आता? मग जो जाणणारा आहे तो जाणणारा डोळ्यात आला. तो जाणणारा डोळ्यानं काय म्हणून दाखवला? रूप म्हणून दाखवला. मग आता जाणणाराला तर रूप नाही आणि रूप म्हणून कसं काय दाखवला? ते म्हणलं मग तो जाणणारा अरूप आहे, पण मला दाखवता येत नाही ना रूप म्हणून. पण आता त्याचं अस्तित्व आलंच नाही याच्यामध्ये, मग दाखवलं त्यानं. पण ते रूप करून नाही दाखवलं, रूप भासून. म्हणून जाणणाराच आरूपच रूप म्हणून भासला, भासून दिसला. म्हणून रूप हे चैतन्याचाच काय? भास. आपला ज्ञानाचाच काय तो? म्हणून ज्ञानाला डोळ्यात आल्यावर रूप म्हणून अनुभवाला आलं, म्हणून तो आपलाच भास आहे. आपण कानात आलो, ज्ञानच कानात आलं. ती कानात आल्यावर कानानं ज्ञानाला ज्ञान रूप आपलं शब्द म्हणून भासून दाखवलं. मग आपलाच आपला भास दाखवला त्यानं. मग आपणच आपल्याला दाखवलं कानानं का दुसरंच दाखवलं? मग कानानं शब्द दाखवला आपल्याला का आपणच आपल्याला दाखवलं? हां, डोळ्यानं आपल्याला रूप दाखवलं का आपणच डोळ्यानं आपल्याला दाखवलं आहे? मग इंद्रियाने आपल्याला काय दाखवलं? जग दाखवलं का आपणच आपल्याला दाखवलं आहे? मग आपणच आपल्याला इंद्रियानं पाहतोय का जग पाहतोय? पण एवढंच आहे की भासून पाहतोय. कसं पाहतोय? मग हे जग हे का आपलं भासलेलं रूप आहे. म्हणजे चैतन्याची शोभा आहे. कशाची शोभा आहे? हां, चैतन्याची शोभा. मग आपलाच भास आहे. आणि आपला भास म्हणल्यावर आपल्याहून भिन्न नाही. मग ते जगत आहे का चैतन्याचा भास आहे? चैतन्याचा भास आहे. म्हणून काय जग नो हे अवघा जनार्दन. जनार्दन तर जनार्दनच, पण जग बी जनार्दनच. कारण जग जनार्दनाचा भास आहे. आणि भासमान पदार्थ अधिष्ठान रूप असतो, अधिष्ठानाहून भिन्न नसतो. दिसायला भिन्न पण असायला एक असतो. म्हणून अस्तित्वानं आपणच आहोत. अस्तित्वानं प्रपंच नाही. आणि प्रपंच नाही तर मग द्वैत नाही, द्वैत नाही तर मग दुःख नाही. असा विचारानं सहज संपत होतो. कसा संपत होतो? ही विचारात ताकद आहे. अरे द्वैत संपवलं, द्वैत संपलं म्हणजे दुःख काय झालं? संपलंय. आणि दुःख संपलं म्हणजे प्रपंच संपला. खाली राहिला तो परमात्माच आहे, खाली राहिला तो मोक्षच आहे. आणि हा आताच झाला आहे असं समजू नका. हा पहिलाच होता हे कळाव.
आता नवीन मोक्ष झालाय, नवीन प्रपंच संपलाय असं नाही. अरे पहिलाच नव्हता, आपण विचार केला नव्हतं म्हणून हे असं लक्षात नव्हतं, म्हणून आपल्याला भ्रांती झाली होती याच्या सत्यत्वाची. आता काय गेली? भ्रांती गेली, आणि भ्रांती गेली की प्रपंच नाही असं सहज विचारानं लक्षात घेता येतं. आणि खाली राहिला तो परमात्माच आहे. तत्वता तत्उरले ज्ञानी अशी तैसे विचारिता निरसले, तरी प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्उरले ज्ञानी अशी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.